एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पावसासंदर्भातली। महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय। राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। पुढील 24 तास हे महत्त्वाचे असणार आहेत। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकणातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मुंबईत देखील आज पावसाची शक्यता आहे। मुंबई आणि उपनगरात हवामान विभागाकडून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान ढगाळ राहणार आहे। मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आज घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। मराठवाड्याबाबत बोलायचं झाल्यास मराठवाड्यात देखील आज मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। मात्र विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा असं दुहेरी मोठं संकट असल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। अतिवृष्टीची देखील शक्यता आहे। दरम्यान सध्या देशातील अनेक भागांमध्ये हवामानामध्ये मोठे बदल होत आहेत। अनेक भागांमध्ये काही तासांमध्ये अतिवृष्टी झाल्याच्या घटना घडत आहेत। हिमाचलच्या शिमलामध्ये देखील ढगफुटी सदृश्य पावसानं हाहाकार माजवलेला आहे।